प्रश्न 1. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 1 मे, ऑप्शन सी 26 जानेवारी, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1 मे. प्रश्न 2. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1960, ऑप्शन डी 1972. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1960. प्रश्न 3. महाराष्ट्राची राजधानी कोणती? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी नाशिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. प्रश्न 4. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कशासाठी साजरा केला जातो? ऑप्शन ए शेतकरी सन्मान, ऑप्शन बी कामगारांचे हक्क, ऑप्शन सी शिक्षक दिन, ऑप्शन डी सैनिक सन्मान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कामगारांचे हक्क. प्रश्न 5. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन ए वसंतराव नाईक, ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण, ऑप्शन सी शंकरराव चव्हाण, ऑप्शन डी विलासराव देशमुख. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी यशवंतराव चव्हाण. प्रश्न 6. मराठी ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न 7. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी ठाणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. प्रश्न 8. 1 मे 1960 रोजी कोणती 2 राज्ये निर्माण झाली? ऑप्शन ए महाराष्ट्र आणि गुजरात, ऑप्शन बी पंजाब आणि हरियाणा, ऑप्शन सी बिहार आणि झारखंड, ऑप्शन डी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र आणि गुजरात. प्रश्न 9. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए शिल्पकला, ऑप्शन बी चित्रकला, ऑप्शन सी नृत्य, ऑप्शन डी संगीत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चित्रकला. प्रश्न 10. कामगार दिन प्रथम कोणत्या देशात साजरा झाला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी रशिया.
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका.